विधिमंडळातील माझे सहकारी मराठवाडा विभागाचे शिक्षक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असणारे आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल भैया मोटे, आमचे सहकारी सुरेश बिराजदार, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही जी सभा नळदुर्गची होती, या सभेला उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी शफीबाई शेख, महेंद्र काका दुर्गुडे, गोकुळ शिंदे, अजित अण्णा जुनौदी, इसाक शेख, मुश्ताक कुरेशी, विजया कुलकर्णी, मोहसिन जागीरदार, जयमंगल जाधव, लतीफ तांबोळी, अजहर जागीरदार, हाजी बाबू कुरेशी, इब्राहिम कुरेशी, समीर मोरे, वसीम काझी, गौस शेख, हाजी खलीफ, श्रीकृष्ण सूर्यवंशी, आमचे आरपीआयचे बाबा बनसोडे, त्यांच्याबरोबरचे सर्व माझ्या आरपीआयचे सहकारी, ज्यांनी आता आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते सगळे माझे मान्यवर, उद्याच्या 5 वर्षाच्या करता नळदुर्ग माझी जी नगराध्यक्ष पदाच्या करता आम्ही उमेदवार दिलेले आहेत, ते आमचे सहकारी संजय अण्णा बताले आणि प्रभाग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 याच्यामध्ये प्रत्येकी 2 उमेदवार आम्ही दिलेले, ते 20 उमेदवार जमलेले प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव आणि तरुण मित्रांनो, सुरुवातीला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। मी आज मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये, मग त्याच्यामध्ये आमचा जालनाचा परतूर असेल किंवा लातूरचा औसा असेल किंवा आज लग्नाची पण मोठी तीथ आहे, काही लग्नाला भेटी द्यायच्या होत्या आणि त्याच्यातनं मला शफीबाईंनी सांगितलं की दादा इथे एक जाता जाता तुम्ही सभा द्या। तसं बघितलं तर गेले 35 वर्ष समाजकारण राजकारण करणारा मी एक कार्यकर्ता, मराठवाड्याच्या प्रश्नाची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाण आहे। जलसंपदा खात्याचा मंत्री असताना मराठवाड्याला जेवढं काही देता येईल तेवढं मनापासून देण्याचा प्रयत्न, मग धरणं असतील, गोदावरीचे बॅरेज असतील, मांजरा नदीवरचे बॅरेज असतील, सिंदफणा नदीवरचे बॅरेज असतील किंवा वेगवेगळ्या भागामध्ये साठवण तलावाचं काम असेल किंवा उपसा सिंचन योजनांचं काम असेल, ते आम्ही त्या ठिकाणी केलं। तरी देखील एक निसर्गाने अशी परिस्थिती तुमच्या माझ्या मराठवाड्यावर निर्माण केलेली आहे की कधी पाऊस जर नाही पडला तर दुष्काळाला देखील आपल्याला सामोरं जावं लागलं। यंदाचं वर्ष मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि नोव्हेंबर पर्यंत पाऊस चालला। पावसाने शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी अतोनात नुकसान केलं। माझ्या बळीराजाचा कापूस, सोयाबीन, फळबागा, कांदा अशा प्रकारची अनेक पिकं ही त्या पावसामध्ये उद्ध्वस्त झाली। अतिशय माझा शेतकरी त्रासून गेला। पाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता। मोठ्या प्रमाणावर नदीचं पाणी, ओढ्या नाल्यांचं पाणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पसरलं होतं। जमिनीच्या जमिनी काही ठिकाणी खरडून गेल्या। पुन्हा त्यांना उभं करण्याच्या करता जवळपास 32,000 कोटीचं पॅकेज दिलं। दिवाळीनंतर पण पाऊस सुरू राहिला, पुन्हा 10,000 कोटीचं पॅकेज दिलं। अशा पद्धतीनं माझ्या शेतकऱ्याला लाखाचा पोशिंदा वाचला तर महाराष्ट्र वाचेल आणि म्हणून आपण ह्या सगळी व्यवस्था केली। आज मी नळदुर्गला येत असताना आम्ही चांगले उमेदवार तुम्हाला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये आपले जे संजय अण्णा बताले हे 2 वेळेला ते निवडून गेलेले, त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व नगरसेवक म्हणून केलेलं आहे। इंग्रजी माध्यमाची शाळा, इथल्या मुलामुलींना दर्जेदार अशा प्रकारचं इंग्रजी आलं पाहिजे। स्पर्धेच्या युगामध्ये माझी मुलं टिकली पाहिजे। जगाच्या पाठीवर कुठेही जायचं म्हटलं तर त्यांना इंग्रजी अतिशय उत्तम पद्धतीनं बोलता आलं पाहिजे। ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवून एक चांगल्या प्रकारची शाळा इंग्रजी चालवलेली आहे। तसंच त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय, कॉन्ट्रॅक्टर नाहीये। बऱ्याचदा आम्ही बघतो काही पुढारी
कॉन्ट्रॅक्टर लोक ही पदं मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि ते स्वतःच कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी कामं घेतात. त्याच्यातनं लोकांचे प्रश्न अडचणीमध्ये येतात. आज अतिशय स्वच्छ चारित्र्याचा अशा पद्धतीचा उमेदवार संजय अण्णा बतालेंच्या रूपाने आम्ही नळदुर्गला दिलेला आहे. मित्रांनो, अनेक कामं आपल्याला ह्या निमित्तानं करायची. आज खरं तर मी इथं येत असताना ह्या प्रचार सभेच्या निमित्तानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की इथला इतिहास वेगळा आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आपलंसं केलं. कधी त्यांनी जातीय सलोखा बिघडू दिला नाही आणि कुणालाही त्याच्यामध्ये वेगवेगळा भेदभाव त्यांनी कधी केला नाही. त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी त्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेब, तसंच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसंच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, मौलाना आझाद, ह्या सगळ्या महामानवांना, महाविभूतींना मी अभिवादन करतो. मित्रांनो, एकंदरीतच आपण बघितलं तर ही निवडणूक, लोकसभेची निवडणूक तुम्ही बघितली, देशाचं भवितव्य ठरवणारी ती निवडणूक असते. तिथले प्रश्न वेगळे असतात. विधानसभेची निवडणूक तुम्ही काही वर्षापूर्वी बघितली, तिथं आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काम करतोय. तिथलेही प्रश्न वेगळे असतात. कारण आपल्या इथं मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असा सगळा विखुरलेला हा भाग आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या भागातले प्रश्न वेगवेगळे, तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. काही ठिकाणी पाऊस जास्त पडतो, काही ठिकाणी कमी पडतो, काही ठिकाणी शहरी भाग मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्याच्यावर त्या निवडणुकीमध्ये लोक वेगळा विचार करतात. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. बरेच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली नाही आणि त्याच्यातनं जो कार्यकर्ता तयार होतो, महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्थानिक स्वराज्य संस्था काढल्या. जिल्हा परिषद, तालुका पंचायत आता सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे. मंगळवारी काय तो त्याचा निकाल लागेल आणि तो निकाल लागेल त्याच्या पद्धतीनं पुढच्या निवडणुका जाहीर होतील. महानगरपालिकेच्या पण निवडणुका आहेत. आता महाराष्ट्रातल्या 288 नगर परिषदा, नगर पंचायत्या आणि नगरपालिका ह्याच्या निवडणुका आहेत. आपली पण माझी जी काही नगर परिषद आहे त्याला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. तसं तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीतच ही निवडणूक नगर परिषदेची नाही तर माझ्या नळदुर्ग ह्या शहराच्या पुढच्या विकासाला दिशा देणारी ही निवडणूक आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, आमचं घड्याळाचं उद्दिष्ट आहे की आपल्या नळदुर्गचे विकास हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टिकोनातनं आम्हालाही काम करायचं आहे. मी नेहमी महाराष्ट्रामध्ये सांगतो, मी कामाचा माणूस आहे. मी त्याच्यामध्ये विकास साधतो. मी बारामतीचा चेहरामोहरा बदललेला आहे. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा चेहरामोहरा बदललेला आहे. आम्ही आमच्या भागामध्ये करून दाखवलंय. आमचा भाग खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही पुढे चालवलेला आहे. कालच माझ्या इथं तर तुमच्या इथं 21 जागा आहेत, माझ्या इथं 42 जागा आहेत. त्याच्यातल्या 8 जागा आमच्या बिनविरोध काल आल्या घड्याळाचा. बिनविरोध काहीतरी आमचं काम असेल म्हणून लोकांनी दिलं ना बिनविरोध. आज ह्या पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे चाललेलो आहे. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की नळदुर्ग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या करता आम्ही संजयजी बताले, ज्यांना अण्णा नावाने ओळखलं जातं, यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांना नळदुर्गच्या नगरपालिकेच्या किंवा नगर परिषदेच्या प्रश्नाची जाण आहे. शहराच्या विकासाची जाण असणारा हा एक कार्यकर्ता आहे. त्याला चांगल्या प्रकारची 20ची टीम दिलेली आहे. त्याने एक फॉर्म आमचा त्याचा एका वॉर्डामध्ये राहिलेला आहे, परंतु तो आता दोन्हीकडे निवडून आल्यानंतर 4B ला त्याचा फॉर्म आहे. तिथं संजय अण्णा निवडून आल्यानंतर आम्ही तिथंही एक चांगला उमेदवार
समीर मोरेच्या रूपाने देण्याचं ठरवलेलं आहे। मी हे तुम्हाला जाहीरपणे सांगतो, सगळ्याच्या साक्षीने सांगतो, मी जे बोलतो ते करतो, मी शब्दाचा पक्का आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बदल होणार नाही। आणि ह्या पद्धतीनं काम करत असताना मित्रांनो, एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष जे शफीभाई आहेत, त्यांनी तमाम नळदुर्गकरांना साथ म्हणून संजयजींना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की संजय बताले मोठ्या मताधिक्याने विजयी होतीलच, परंतु त्याचबरोबर ह्या नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 20 उमेदवार जे रिंगणात आहेत, त्याच्यामध्ये माझ्या काही माऊली आहेत, माझ्या लाडक्या बहिणी आहेत, माझे बांधव आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 2च लोक हे अनुभवी दिलेले, बाकी सगळे आमचे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर साधारण आमचे स्वतः संजय अण्णा बताले हे अनुभवी आहेत आणि त्यामध्ये मुश्ताक कुरेशी हे 2 टर्मला आहेत, मागे नगराध्यक्ष पण होते, त्यांना सगळा अनुभव आहे। काही अनुभवी माणसं पाहिजे ना, सगळेच नौखे गेल्यानंतर तिथं अडचण होती। मी देखील माझ्या संस्थांच्या मध्ये निवड करत असताना काही अनुभवी टाकतो, कारण त्या अनुभवांच्या हाताखाली माझी नवीन टीम शिकली पाहिजे आणि तशा पद्धतीनं 21 मध्ये 19 लोक आपण नवी दिलेले। शफीभाई अशा पद्धतीनं आम्ही केलेलं आहे, कारण नवी उद्याचं ते भवितव्य आहे, उद्याच्याला हेच तुमच्या शहराचं नेतृत्व करणार आहेत। त्यांना आत्ताच कळलं पाहिजे कशी नगर परिषद चालवायची, कसे प्रभागातले प्रश्न सोडवायचे, कशा अडचणी सोडवायच्या। सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जात असताना, कुठलाही विकास साधत असताना तो विकास हा सर्वांना बरोबर घेऊन चाललेला विकास आहे, अशा प्रकारची भावना माझ्या नळदुर्गच्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। तसं बघितलं तर मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सांगतो की बाबांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाचं चिन्ह घेऊन ज्यावेळेस पुढे चाललाय, तो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने चाललेला आहे। आम्ही भेदभाव करणारी माणसं नाही, आम्ही गुणामध्ये अंतर पाडणारी माणसं नाही, त्यामध्ये आपल्याला एकत्र काम केलं तरच समाजाचं भलं होतं। समाजामध्ये दुही जर माजवण्याचा प्रयत्न केला तर समाजाचं विघटन होतं, दरी पडते, लोकांच्यात राहत नाही। माणुसकी ही महत्वाची असते आणि ते आपल्याला सगळ्या धर्मांनी सांगितलेलं आहे। त्या रस्त्याने पुढे जात असताना नळदुर्गच्या पवित्र भूमीमध्ये आज ही संध्याकाळच्या वेळेला सभा होतीये। श्री देव खंडोबा यांचा आणि नानिमा दर्गा यांचा आशीर्वाद लाभलेलं हे माझं नळदुर्ग शहर आहे। नळदुर्ग म्हणलं तर डोळ्यासमोर लगेच महाराष्ट्राचा आपला नळदुर्गचा किल्ला तो येतो। किल्ल्यात धरण आणि धरणात महाल असलेला असा एक वेगळी ओळख ही आपल्याला असलेला आपला हा जोड किल्ला हा इथं आहे। आपलं नळदुर्ग हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणार एक शहर आहे। अनेक जाती धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात। माझ्या माहितीप्रमाणे अल्पसंख्याक समाज 45% इथं आहे, 55% इतर समाज आहे, परंतु आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये जास्तीत जास्त घटकाला आमच्या 21 उमेदवारांच्या मध्ये कसं सामावून घेता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आणि हे सगळं करत असताना नेहमी ह्या जिल्ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्यावेळी स्थापना झाली तेव्हापासून धाराशिव आत्ताचा आणि मागचा उस्मानाबाद ह्या जिल्ह्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे। त्याच्यामुळे खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या फेब्रुवारी 2022 ला व्हायला पाहिजे होता, 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25, आता 26 उजाडे। आज कुठल्या ना कुठल्या नवीन कार्यकर्त्याला, जुन्या कार्यकर्त्याला ह्या निमित्तानं थांबावं लागलेलं आहे। अजूनही एक प्रश्न आहेच, मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाचा एक मॅटर आहे आणि त्या कोर्ट प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका थोड्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा अधिकार संविधानाने, घटनेने, कायद्याने हा न्यायालयाला दिलेला आहे, त्याच्याबद्दल बोलण्याचा मलाही अधिकार नाही। परंतु मला जे वकिलांनी सांगितलेलं ते माझ्या नळदुर्गच्या जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी ह्या निमित्तानं करतोय। येणारी निवडणूक
ही सर्वार्थाने बाबांनो वेगळी निवडणूक आहे। ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी करणारी निवडणूक आहे। ही निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, परत काही लवकर निवडणुका ह्या नाहीये। थेट 3.5 वर्षांनी लोकसभेची निवडणूक येईल, सहकारातल्या निवडणुका होतील, त्याबद्दल त्या भागातले मतदार आणि जे सभासद आहेत तो निर्णय देतील, ती सतत चालणारी प्रक्रिया। पण मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय की आम्ही जाहीरनामा देखील काढलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वचननामा, तुम्ही त्याला वचननामा म्हणू शकता, जाहीरनामा म्हणू शकता। यामध्ये आम्ही या नळदुर्ग शहराचं नाव पोलीस विभागामध्ये लाल अक्षरात आहे, ते नळदुर्गकरांचं दुर्दैव आहे, ते पुसून टाकण्यासाठी सर्वतोपरी नळदुर्ग शहराची मान राज्यभर उंचावणार आहे। आता ते नाव कशात लिहायचे मग आता? ठीक आहे, त्याच्यामध्ये पीसफुल त्याच्यामध्ये आपल्याला करायचंय, ह्या पद्धतीनं हा विचार केलेला आहे। त्याच्यामध्ये MIDC साठी सर्वतोपरी प्रयत्न आपल्याला करायचा आहे, ज्याचा उल्लेख मगाशी झाला। त्याचबरोबर हे शहर शेतीप्रधान शहर आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीसाठी सोयीकरता स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती करायची। नळदुर्ग येथे न्यायालय सुरू होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। शहरात भुयारी गटार योजना राबवून त्या नाल्या बोरी नदीमध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून, म्हणजे त्याला STP म्हणतात, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, हे आम्ही अनेक ठिकाणी करतो आणि त्याच्यातनं ट्रीट केलेलं पाणी मग नंतर ओढ्या नाल्याला किंवा नदीला आम्ही सोडतो। त्याच्यातनं पाण्यातले जीवजंतू मरत नाही, मासे तिथं राहतात, मासे खायचे मासे, अशा पद्धतीनं ती परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे ही पण कामं आपल्याला करायची। या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे, शहरामध्ये अनेक श्रद्धास्थानं आहेत, त्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं काम आपलं आणि तुळजापूर असं मिळून आपण करतोय। आता तुळजापूरचा पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आई तुळजाभवानीच्या तिथल्या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। मी अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतोय, गेले 7 वर्ष ह्या राज्याची अर्थमंत्रीपदाची जबाबदारी माझ्याकडे आहे। मी लाडक्या बहिणींना कधी नव्हे तर आपण त्या ठिकाणी काही ना काही त्यांचा मान सन्मान, त्यांना प्रतिष्ठा, त्यांना आर्थिक बाबतीमध्ये थोडंसं स्थैर्य मिळावं म्हणून आम्ही त्यांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। आमच्यावर आरोप झाले निवडणुका झाल्यावर हे बंद करतील, मी आपल्याला सांगतो माझ्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही बंद करणार नाही। उलट आम्ही दिव्यांगांना 1,500 रुपये होते ते आता 2,500 रुपये आम्ही देतोय। संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजना, ह्या वेगवेगळ्या योजना माझ्या गरीब माणसाला थोडीशी मदत कशी करता येईल, त्याला आपल्याला धान्य कसं देता येईल, त्यांना स्वतःच्या पायावर उभं कसं करता येईल, अशा पद्धतीचं काम आमचं सगळ्यांचं ह्या निमित्तानं चाललेलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे, मी समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता 35 वर्ष काम करतोय, मी कधी जातीभेद केला नाही किंवा जातीवाद केला नाही। आज माझे 10 मंत्रिपद मला ह्याच्यात मिळाली, एक त्या ठिकाणी उपाध्यक्षपद मिळालं, उपाध्यक्षपद नवबौद्ध समाजाच्या अण्णा बनसोडेला मी दिलेलं आहे, कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे। मंत्रिपद देताना ओबीसींना मंत्रिपद दिली, अल्पसंख्याक हसन मुश्रीफांना मंत्रिपद दिलंय, आदिवासी आमच्या नरहरी झिरवाळूला मंत्रिपद दिलंय, अदिती तटकरे एका महिलेला आम्ही मंत्रिपद त्या ठिकाणी दिलेलं आहे, सर्वसाधारण समाजाला आम्ही मंत्रिपद दिलंय, भटक्या समाजामध्ये आम्ही मंत्रिपद दिलेलं आहे, बंजारा समाजामध्ये असणारे आमचे निलय नाईकांना आम्ही मंत्रिपद त्या ठिकाणी दिलेलं आहे। अनेकांची नावं घेता येते, आम्ही जे बोलतो ते करतो, आम्ही नुसतंच पोकळ आश्वासनं देत नाही। आज देखील हसन मुश्रीफ असेल, सना मलिक असेल, इद्रिस नायकवडे असतील, आज विधान परिषदेमध्ये कुठल्याही पक्षाने एक देखील अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2 जागा आल्या, त्याच्यात 1 जागा मी इद्रिस नायकवडी आपले सांगली मिरजचे त्यांना त्या ठिकाणी आमदार केलेलं आहे। मुश्ताक अंतुरे साहेबांना तिथं आम्ही मौलाना आझाद महामंडळाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलेलं आहे। अल्पसंख्याक विभाग आमच्या राष्ट्रवादीकडे, अवकाफ राष्ट्रवादीकडे, त्याला निधी देण्याचं काम मी करतोय। त्याच्यामध्ये विविध योजना जसं बार्टी, आरटी, महाज्योती, सारथी
अमृत अशा योजना आणल्यात, तशा माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मार्टी योजना आणलेली आहे. त्याच्यातनं आमच्या अल्पसंख्याक समाजातली मुलं परदेशात गेली पाहिजे, त्याकरता काही मेरिट मधल्या मुलांना 40 लाख रुपयाची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यांनी परदेशात जावं, चांगलं शिकावं. प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे, मग ती कुठल्याही जाती धर्माची मुलगी किंवा मुलगा का असेना, कारण त्यांनी संविधानाने तो अधिकार दिलेला आहे. राईट टू एज्युकेशन ह्या कायद्याने तो अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की मी हे सगळं काम करत असताना मला ह्या सगळ्या कामामध्ये संजय अण्णा किंवा आमचे सगळे बाकीचे सगळे सहकारी शफीबाई असतील किंवा बाकीचे आमचे इथं मगाशी भाषण पण मुश्ताक कुरेशींनी केलं. कुरेशी समाजावर मधी बकरी ईदच्या वेळेस एक बाका प्रसंग आला होता. मी स्वतः मीटिंग घेतली. मित्रांनो, मी सगळ्यांना ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस कुठल्याही घटकावर अन्याय झाल्यानंतर राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयामध्ये बसून आम्ही बैठक बोलवतो, अधिकाऱ्यांना बोलवतो, पोलीस महासंचालकाला बोलवतो, त्याच्यामध्ये सीपी म्हणजे पोलीस आयुक्तांना बोलवतो. काय अडचण आहे? कोणी जर कायदा हातात घेत असेल तर ते चालणार नाही. सगळ्यांना कायदा सारखा, तो किती मोठ्या बापाचा असो किंवा तो शेवटचा माणूस असो, त्यालाही सगळ्याला अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला आहे आणि त्या समाजाच्या करता येणारी अडचण दूर करण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये देखील आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतील तर मित्रांनो अनेक गोष्टी आपल्याला त्या बाबतीमध्ये करायच्यात. त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण सगळ्यांनी ह्या कामाच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की आपल्या नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपलं शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील पहिली बसवसृष्टी ही नळदुर्ग येथे उभारण्याचं आपण ठरवलेलं आहे. सोलापूर हैदराबाद ह्या राष्ट्रीय महामार्गावर 5 एकर जागेवर ही बसवसृष्टी आपण साकारणार आहोत. महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा, साऊंड अँड लाईट शो, ध्यान केंद्र हे त्या बाबतीमध्ये आपण उभं करतोय. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या आपण एक चांगल्या प्रकारचं भव्य स्मारक करण्याचं काम आपलं चालू आहे. स्वातंत्र्य सैनिक शहीद बचित्तर सिंह यांचं देखील भव्य स्मारक आपल्याला करायचंय. आणि मी मगाशी सांगितलं तुळजापूर आणि नळदुर्ग ह्या पर्यटन क्षेत्राचं संयुक्त ब्रँडिंग केलं तर पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक मुलांना मुलींना रोजगार निर्माण होईल. सगळ्यात जास्त जो रोजगार निर्माण करणारा कुठला विभाग आहे तर तो पर्यटन विभाग आहे. तुम्ही बघा, पूर्वीच्या तुलनेमध्ये लोक आता बाहेर फिरायला जातात, देवदर्शनाला जातात, वेगवेगळ्या ठिकाणी त्या नतमस्तक होण्याच्या करता जातात आणि हे होत असताना फिरायलाही जातात. त्यावेळेस लोक तिथं गेल्यानंतर 2 पैसे खर्च करतात. उद्याच्याला इथं पर्यटनाला चालना मिळाली तर आई तुळजाभवानीच्या दर्शनाच्या करता पण येतील, तिथनं नळदुर्गला पण त्या ठिकाणी येतील, स्थानिकांना त्याच्यातनं काम मिळेल, छोटे मोठे व्यवसाय इथं त्या ठिकाणी सुरू होतील आणि राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या इतक्या योजना आहेत त्या योजनांचा फायदा समाजातल्या गरीबातल्या गरीब माणसाला देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू. आणि त्याच्याकरता हे सगळे आमचे सहकारी, मग त्याच्यामध्ये आमचे स्वतः संजय अण्णा असतील किंवा आमचे बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, हे पण तिथं कुठं मागं राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना त्या निमित्तानं देतो. मला तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करायचंय. तुम्ही म्हणाल की दादा हे करताना पैसा लागतो, मलाही कळतंय, सगळी सोंग करता येतात पण तो पैशाचं सोंग नाही करता येत. मी तुमच्या पुढे बोलतो, माझ्या हातात राज्य सरकारचं तिजोरी आहे, त्याचं बजेट आहे 8 लाख कोटी, त्याच्यातले साधारण 4 लाख कोटी मला शासनाचा विविध जो पगार, सगळे शिक्षक असतील, आमचे तलाठी, ते प्रांत, मामलेदार, कलेक्टर, पोलीस ऑफिसर, सगळे 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 जेवढे काही शासकीय अधिकारी पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे पगार क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 ह्या पगाराला जातात. त्याचबरोबर पेन्शनला जातात.
इथंही काही लोक पेन्शन घेणारे बसले असतील, त्यांचं वेळच्या वेळेला पेन्शन आम्हाला द्यावं लागतं. आणि बाकीचा जो पैसा विकास कामाच्या करता असतो, त्यावेळेस तुम्ही जर मला साथ दिली, माझ्या घड्याळाच्या पाठीशी आपण मजबूतीने उभा राहिला, तर इथं नळदुर्ग नगर परिषदेच्या हद्दीत ड्रेनेज सिस्टीम, अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती अशी दर्जेदार कामं जर केली तर शहराचा विकास आणि या शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. तुम्ही काही लोकांनी सहज कधी बारामतीला यावं आणि पहिली बारामती कशी होती आणि आता बारामती कशी केली, तुम्हीच म्हणाले राव हे आपल्या महाराष्ट्रात शहर आहे एवढं चांगलं. असं करता येतं. माझं शहर अतिशय स्वच्छ मी ठेवतो, गोरगरिबांना चांगली घरं बांधून देतो. तशा पद्धतीनं भूमिहीन लोकांना, इकॉनॉमी विकर सेक्शन मधल्या लोकांना आपल्याला घर बांधून द्यायचं आहे, हक्काचं घर द्यायचं आहे. तो जागा नसेल तर जागा द्यायची आहे. तो केंद्र सरकार राज्य सरकारचा योजना आहे, त्याच्यातनं आपल्याला गरिबाला मदत करायची. नळदुर्ग हा दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जोडणारा एक प्रमुख मार्ग आहे आणि या मार्गाचा आधुनिक विस्तार सोबत पायाभूत सुविधा ह्याचा विकास झाला तर लॉजिस्टिक, वेअर हाऊसिंग, पर्यटन आणि सेवा क्षेत्र, सर्व्हिस ह्या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी रोजगार निर्माण करू शकतो. त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीला ह्याच्यातनं चालना मिळू शकते. त्याच्यातून येत्या काळात जर आपल्याला काम करायचं असेल तर नळदुर्ग प्रदेशात सर्वात स्वच्छ आणि मुबलक सूर्यप्रकाश आहे. तुम्ही बघा इथं पावसाचा काळ जरा कमी असतो, परंतु सूर्यप्रकाश स्वच्छ आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा प्रकल्प, आता तुमच्याकडे विंडमिल आहेत परंतु बॅरन लँड असते, तिथं सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या करता अतिशय पोषक वातावरण ह्या माझ्या धाराशिव आणि नळदुर्गच्या परिसरामध्ये आहे. आणि हे पोषक वातावरण असल्यामुळं त्या माध्यमातून देखील माझ्या स्थानिक युवकांना ग्रीन एनर्जी या क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो. आणि मित्र, इथं सर्व होऊ शकतं. गरज फक्त इच्छाशक्तीची पाहिजे. पॉलिटिकल व्हील, राजकीय इच्छाशक्ती ती आमच्याकडे आहे, ती मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि त्यामुळं तुम्ही स्थानिकांनी ह्याला आम्हाला साथ दिली तर या भागाचा विकास करायचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू. आणि मी तुम्हाला सांगतो, ह्या विकासाच्या करता माझ्यासारखा कार्यकर्ता खंबीरपणे उभा राहील. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं मी खंबीरपणे उभा राहील अशा प्रकारचं वचन देखील मी तुम्हाला सगळ्यांना देतो. ह्याच्यामध्ये मला आता एक चिठ्ठी आली, कारण बरेच प्रश्न आहेत, सांगायचं म्हटलं तर रात्र कमी पडेल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा उभारण्याच्या करता जागा, मी मगाशीच महापुरुषांच्या पुढे नतमस्तक झालो, त्याच्यात पण मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव घेतलं. वसंतनगरच्या जागेचा प्रश्न आपल्याला मार्गी लावावा लागेल, त्याकरता मी कलेक्टरांची, सीओची, तुमच्या चीफ ऑफिसरची, ह्या बाकीच्या माझ्या टीमची मीटिंग घेईन. त्याच्यामध्ये सगळ्या मान्यवरांना त्या ठिकाणी बोलवी आणि त्याच्यातून आपण त्या बाबतीमध्ये मार्ग काढू शकतो. मी नळदुर्गकरांनो पहिल्यांदा माझ्या भागामध्ये तसंच माझ्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये हे काम करून दाखवलेलं आहे. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगायला आलोय, मी माझ्या भागात तुमच्या इथं मला वाटतं मतदारांची संख्या साधारण 17,120 आहे. किती? 17,000. मी माझे 8 उमेदवार बिनविरोध काल आम्ही निवडले ना, माझ्या इथं 1,02,000 मताचं मतदान आहे. 1,02,000 म्हणजे तुमच्या 6 पट एवढं मोठं शहर माझं आहे, तुमच्या 6 पट. ते शहर मी चांगलं करून दाखवलंय आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पट पिंपरी चिंचवड मोठं शहर आहे. जवळपास तिथली लोकसंख्या आज 25 लाखाच्या पुढे गेलेली आहे. 25 लाख. तेही शहराचा चेहरा मोहरा बदलून मी दाखवला. आज एक चांगलं शहर, तिथं फ्लायओव्हर आहेत, डबल फ्लायओव्हर आहेत, तिथं रोड रुंद आहेत, उद्यान आहेत, क्रीडांगण आहेत, वेगवेगळ्या समाजाच्या करता ज्या त्यांच्या मूलभूत गरजा पाहिजेत त्या आम्ही देतोय.
एसआरएच्या स्कीम आम्ही करतोय, झोपडपट्टी विरहित शहर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, पिण्याचं स्वच्छ पाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी देतोय, कायदा सुव्यवस्था आम्ही चांगली ठेवतोय, रोजगार तिथं निर्माण करतोय. आणि मग ह्या गोष्टी मी बारामतीमध्ये करू शकतो, मी पिंपरी चिंचवडमध्ये करू शकतो. तशी तुम्ही माझ्या गड्याला साथ दिली तर तुमच्याही इथं मी करीन ना. तुम्ही त्या ठिकाणी मला साथ द्या, तुम्ही आमच्या 21 उमेदवारांना आशीर्वाद द्या. तिथं कुठेही 19-20 होणार नाही, तिथं कुठेही दुजेपणाची वागणूक आम्ही तुम्हाला देणार नाही. आणि ह्या बाबतीमध्ये अर्थमंत्री म्हणून देखील मी बारकाईनं लक्ष ठेवीन. अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या पुढं या सभेच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं आपल्याला करायचं असेल तर तुम्ही उद्याच्या 2 तारखेला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आमच्या अण्णांना आणि बाकीच्या 20 टीमला तुम्ही चांगल्या पद्धतीनं निवडून द्या. शफीबाई यांचंही बारकाईनं लक्ष आहे, बाकीचे पण माझे सगळे जीवाभावाचे सहकारी त्यांच्या बरोबर आहेत. त्यांनी तिथं तालुक्याच्या बद्दल सांगितलं. ही निवडणूक नगर परिषदेची आहे. तालुक्याच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यामध्ये निधी देण्याचं काम मी 100% करेल, त्याबद्दल काळजी करू नका. कारण तालुका करायचं म्हटलं तर वेगवेगळे ऑफिसेस करावे लागतात. आता माझाही बारामती तालुका आहे, काही म्हणतात जिल्हा करायचा. मी सध्या जिल्ह्याच्या भानगडीत पडत नाही, पण तुम्हाला तालुका पाहिजे, तो तालुका करत असताना त्या पद्धतीनं जो काही पाठपुरावा केला पाहिजे. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी तो पाठपुरावा करायला कुठं कमी पडणार नाही, ही पण ग्वाही माझ्या नळदूरकरांना, माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या बांधवांना, सगळ्यांना, मी उपस्थित असणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांना, माझ्या युवा पिढीला सगळ्यांनाच या निमित्तानं देतो. आणि आपण जो विश्वास ह्या 21 लोकांच्यावर टाकाल, त्या 21 लोकांच्या मध्ये माझे नगराध्यक्षांच्या अण्णासहित कुणी तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही, हा शब्द तुम्हाला देतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय भीम, खुदा हाफिज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.